कोकणामधला एक जण सारखा भिताडाकडे बघतो. तू कोण 96 कुळी मराठा आरक्षणाला विरोध करणार? जरांगेंचा नारायण राणेंवरून सवाल. भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीमध्ये पाडायचं, मनोज जरांगे यांचा इशारा. काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवार यांच्यावर देखील निशाणा. राज ठाकरे लपवालपवीच्याही पुढचे, आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले. मनोज जरांगे यांचा राज ठाकरे यांच्यावरही निशाणा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का. कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र. 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे अपात्र. पंतप्रधान मोदींचा भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पीटी उषा यांना फोन. विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत माहिती घेतली तर विनेश, तू भारताचा गौरव आहेस, ट्विट करत मोदींकडून कौतुक. मला औरंगजेबाच्या फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणतात. हिम्मत असेल तर बांगलादेशातील हिंदूंना वाचवा, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान. धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे, कुणाची काहीही भूमिका असो, पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. संध्याकाळी ठाकरे, खरगे, राहुल गांधींची बैठक. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना भेटणार. उद्धव ठाकरे कटोरा घेऊन दिल्लीला गेलेत. ठाकरे काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का? आशिष शेलारांचा खोचक सवाल. मनोज जरांगे यांच्या सगेसोयऱ्याच्या मागणीला माझा विरोध. सगेसोयरे कुठेही डिफाईन होत नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जेवढा देता येईल तेवढं आरक्षण दिलं. जरांगेंचं समाधान होत नाही, त्यांच्या जास्त अपेक्षा, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. येत्या 48 तासात शेख हसीना भारतीय भूमी सोडणार. ब्रिटन, अमेरिकेनं हात वर केल्यानंतर युरोपातल्या एखाद्या देशात हसीना आश्रय घेण्याच्या तयारीत. संगीत क्षेत्रामध्ये बांगलादेशचं नाव जगभर पोहोचवणारे संगीतकार राहुल आनंद यांचं घर टार्गेट. मुस्लिम कट्टरपंथीयांकडून वाद्यांसह 140 वर्ष जुन्या घराची नासधूस. बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कांद्याला फटका. नाशिकमधील 70 ते 80 ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकल्याची माहिती. अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय. मनसेच्या योगेश चिले यांची मिटकरी यांच्यावर टीका. राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या नावाने योगेश चिले कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करायचे, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग. अमोल मिटकरींचा आरोप. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम करणार. सरकार घाबरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलतंय. ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार. जयंत पाटलांचा दावा. महाविकास आघाडीचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी फॉर्म्युला ठरला. 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार. मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे जाणार. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम. कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार. आमदारांना पक्षाकडून इशारा. विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडून सुद्धा सर्वेक्षण. 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक. पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत. निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार. 3 सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण. सुनील केदार यांना 15 दिवसामध्ये लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश. सहकार मंत्री वळसे पाटलांसमोर सुनावणी संपन्न.